पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, मध्यग्राममध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू। चारचाकीतून घरी परतताना चंद्रनाथ यांच्यावरती 4 गोळ्या झाडल्या। पराभवानंतरही ममता बॅनर्जींची हेकेखोरी कायम, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार। तर निकालानंतरही हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची होरपळ कायम, टीएमसीच्या 2 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू। तामिळनाडूमध्ये सत्तेची जुळवाजुळव बाकी असतानाच टीव्हीकेची आज शपथविधीची तयारी। राज्यपालांना भेटून विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेसचा पाठिंबा, अण्णा द्रमुककडे लक्ष। राज्यातील महिला अत्याचाराचे सत्र थांबेना, पुण्याच्या पर्वती भागामध्ये सख्या आजोबाकडूनच 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचाराचा प्रयत्न। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीतील परीक्षा सक्तीचा निर्णय मागे, मोठ्या वादानंतर सरकारचं एक पाऊल मागे। 28 जूनला होणारी परीक्षा अखेर रद्द। राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्र, ठाण्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा, तर यंदा अल निनोची टांगती तलवार। प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण। नाशिकच्या काळाराम मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वजाची प्रतिष्ठापना, तर गोदेकाठी महाआरती, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा